कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी ओ हा विठ्ठल बलवा बलवा ओ हा विठ्ठल बलवा सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधने ओ हा विठ्ठल बलवा ओ बलवा ओ हा विठ्ठल बलवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा माधव बलवा बलवा ओ हा माधव बलवा बलवा ओ हा माधव बलवा हो बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा माधव बलवा म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी ओ हा विठ्ठल बलवा ओ बलवा ओ हा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे
आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपले चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा, आपुले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे भजन, हित ते करावे देवाचे भजन. करुया मन शुद्ध भावी, एकविध करुया मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. काय फार शिकवावे, कराताय फार शिकवणी, करातार शिकवणी. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा, आपुले चित्त शुद्ध करा. विठोबार कुमाई, 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 विठोबार विठोबार कुमाई. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाच आयुष्याचा, नका करुणाच आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन किंवा भजन हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणेला भा होय तो व्यापार करा काय भार शिकवावे थोडा बेस सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 विठ्ठल
भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत हनुमान महाराज की जय भगवान की जय। महायोग पीठे तटे विमरथ्या वरम पुंडरीका यदा तोनिंद्रैः समागत्य तिष्ठत् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांगंग तेजोदिका मोदिवक्त्रम खलानिशवादा पनोदारह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. आणि काय सांगा माझ्या ज्ञानोबारायांना, हा भाव माझ्या अंतरीचा माऊलीस माझ्या घेऊन जा. जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतस् चार्थेष्व विघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबल विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हर भूकले विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो
आणि पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट येतोय ना? ओ वट्यावरची मंडळी येतोय ना? वट्यावर बसायचा ज्यांचा अधिकार आहे कोणाचा आहे माहितीये का? ज्यांचे पाय गेलेत ना त्यांनी बसावं. ज्यांचे पाय अजून शाबूत असतील ना त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी धर्ममंडपात या आणि बसा. कारण वक्त्यापेक्षा श्रवण करणाऱ्यांनी उंच स्थानावरती बसून कीर्तन ऐकू नये. ज्यांचे पाय गेलेत त्यांनीच बसा. ओ तरुण वर्ग इकडे इकडे, तुमच्या कामाचं कीर्तन आहे आज. या इकडे मस्त पुढे या माझ्याजवळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अरे या जगात येत असताना देवाला आणावं लागतं बरं का मंडळी. थोडा ऐकू कमी करा. या जगतामध्ये देवाला आणावं लागतं. संत आपल्या मनानुसार येतात. पण तुम्हाला आणि मला जन्म कशासाठी भेटतो? आपल्याला आपलं कर्म शिल्लक आहे म्हणून हा नरदेह आपल्याला मिळतो बरं का मंडळी. अरे तुमचं माझं भाग्य आहे की आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह प्राप्त झाला बरं का बाबा. झालाय की नाही प्रत्येकाला? बरं हा 3.5 हाताचा नरदेह देत असताना भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह अमेरिकेत दिलाय का? तुम्ही बोलत असता का? गायकवाड मंडळी बोलत असताना तुम्ही सगळे तुम्ही तासभर माझ्याशी बोला. जर तुम्ही बोलले नाही तर मी जीव देत असतो. हो मी 2-4 गावात असा जीव दिलेला आहे. आता तुम्ही बोला माझ्यासोबत तासभर बोलायचं. आपलं कीर्तन खेडीमिडीचं कीर्तन आहे बरं का. तुम्हाला समजलं पाहिजे याच्याकरता मी आलोय. फार लांबून आलोय. 500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय है ना. लय लांब आहे तिंत्र. 3.5 हाताचा नरदेह प्राप्त झालाय. अमेरिकेत मिळालाय. तुम्ही बोलता का मी जीव देऊ? अमेरिकेत मिळालाय नाही. कुठं मिळाला? भारतात मिळाला. अरे या भारताच्या भूमीचं वर्णन संतांनी करावं. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती म्हटलं दादा. अरे पैसा आज आहे उद्या नाही. मी तर म्हणेल पैसा आज नाही उद्या तुम्ही कमावणार आहेत. पण ऐका दादा, एकदा गेलेली 3.5 हाताची ही संपत्ती आहे ना, एकदा गेली की परत मिळत नाही. किती देवाचे उपकार आहेत आपल्यावरती. महाराष्ट्रात जाऊ द्या या भारतात अनेक राज्य आहेत. पण या अनेक राज्य सोडून देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर एवढी कृपा केली. काय कृपा केली? तुम्हाला मला संतांच्या कुशीत टाकलं. म्हणजे कुठे? महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्हाला मला जन्म देवाने दिला. काय आहे या महाराष्ट्राच्या भूमीचं वर्णन? संतांनी करावं. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि ते हरीचे दास जन्म घेती. अरे भल्या भल्या तत्वज्ञानांना सुज्ञ मंडळी आहात तुम्ही सगळी बसलेली मंडळी ऐका. अजून तत्वज्ञानांना म्हणजे सायंटिस्ट लोकांना अजून जे ज्ञान कळत नाही बरं का माऊली, जे ज्ञान अजून सायंटिस्टला कळत नाही ते ज्ञान अवघ्या 16व्या वर्षी या पूर्ण विश्वाला ज्यांनी दिलं ते ज्ञानोबा आहे तुमच्या आणि माझ्या करता या महाराष्ट्रात जन्माला येतात. कोण ज्ञानोबा आहे? कधी विचार केलाय आपण? ज्ञानोबा आहे म्हणजे कोण? महाविष्णूचा अवतार सखा माझा. बरं ज्ञानोबरायांना अवतार घेण्याचं प्रयोजन काय मंडळी? काय असेल बरं? काय असेल? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता नावाचं तत्व अर्जुनाला सांगितलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पण बाबा कधी कधी असं वाटतं फेटा काढून घरी ठेवून द्यावं. माझं वय नाही बरं हे बोलायचं, पण का बोलतोय ऐका. एखाद्या परप्रांतीयाच्या पोराला विचारा, 6-7 वर्षाच्या लेकराला जर विचारलं ना, अरे बाबा तुझा धर्मग्रंथ कोणता आहे? सांगेल बायबल, सांगेल पुराण. पण आपल्या पोराला जर 22 वर्षाच्या विचारला, आता 22, तर त्याला जर आपण विचारलं बाबा आपला धर्मग्रंथ आहे तर सांगू शकत नाही. ही शोकांतिका आहे. विठाला विठाला आपला धर्मग्रंथ आहे. पूर्व आजचं कीर्तन तुम्ही नाही काही नेलं तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपला धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवत गीता. काय आहे? भागवत नाही बरं, श्रीमद भगवत गीता. जे देवाच्या तोंडून सर्वांनीच ऐकली, फक्त अर्जुनाने ऐकलं नाही. अरे टीव्ही लावून ज्यांना ऐकली. संजय उवाच धृतराष्ट्र ऐकत होता. बाबा हे गीतेचं तत्वज्ञान तुम्हाला आणि मला जगणं शिकवते, जगणं. मग हे गीता कशामध्ये आहे? संस्कृत मध्ये बरं का बाबा. मग आता संस्कृताचा अर्थ आपल्याला कळतो का अजून? आपण शेतकरी वर्ग ना माणसं, आपल्याला संस्कृत अजूनही कळत नाही. एखाद्यानं संस्कृत मध्ये जर आपल्याला शिवी दिली तरी आपल्याला कळत नाही. एखादी उभी देऊ का तुम्हाला? एखाद्या ठिकाणी म्हणलं जातं
अहो वैशाख नंदन या बसा. किती चांगलं वाटलं तुम्हाला हे, है ना? किती चांगलं वाटलं. अहो वैशाख नंदन या बसा. पण याचा अर्थ होतो ए गाढवा. हे संस्कृत आहे, हे संस्कृत आहे, आपल्याला कळत नाही ना. असो, ते गीतेचं तत्वज्ञान. अरे जगाला कळावं, त्रिविध तापाने होरपडलेले सगळे जीव आहेत, यांना हे ज्ञान कळावं. आपल्या जगण्यामध्ये त्यांनी जर हे ज्ञान उतरवलं तर त्रिविध तापाची शांतता होऊन संतांची सांगितलेल्या मार्गावर ते चालतील. म्हणून ज्ञानोबारा येतात आणि तुमच्या माझ्या करता ते संस्कृतातलं ज्ञान 700 श्लोकाची गीता ट्रान्सलेट करतात मराठीमध्ये. आणि कोणा करता हो? तुमच्या आणि माझ्या करताच ना. एका भाषेत नाही बाबा, 56 भाषेचा केलासे गौरव अनुभवार्णवी नाव उभारिली. ज्ञानोबरांच्या ग्रंथामध्ये 56 भाषा एकत्रित केल्या. आपली पण आलेली आहे भाषा. सायुज्याची या तटी, काय म्हटलं? तटी. किती मान दिला विदर्भाला सुद्धा. आपण अटीतटी म्हणणारे माणसं. ज्ञानोबरांनी प्रत्येकालाच मान दिलाय. ऐकताय तुम्ही सगळी मंडळी. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हणजे काय? सहस्त्रबुद्धे महाराज बसले व्यासपीठावर, गावात गेले आणि म्हटलं त्यांनी की बाबा आणा ज्ञानेश्वरी, पारायण करायचं आहे. पारायणासाठी ज्ञानेश्वरी कपाटातून बाहेर येते, ज्ञानेश्वरी वाचल्या जाते. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या दिवशी महाराज म्हणतात कपड त्याला नवीन वस्त्र गुंडाळल्या जाते. मला सांगा गायगावाकर मंडळी, ती ज्ञानेश्वरी परत कुठं जाते? कुठं जाते? कपाटात. अरे ज्ञानेश्वरी कपाटात ठेवण्यासाठी आहे की मस्तकातल्या कपाटात ठेवण्यासाठी? हा विचार कधीतरी आपण करावा. विठाला अरे वयाच्या 6व्या वर्षी आपलं पोरग धड बोलायला नीट होत नाही. त्या वयामध्ये, त्या कोवळ्या वयामध्ये आज दामाजी शेठजीच्या पत्नीने सांगितलं, ए नामदेवा, अरे इकडे ये बाबा, अरे इकडे ये, आज तुझे वडील घरी नाहीयेत. मग अरे जा भगवान परमात्म्याला नैवेद्य खाऊ घालून ये. काय करून ये? खाऊ घालून ये. दाखवून नाही, चाणक दाखवून नाही. ते उलचक चाणक पूर्णाची पुई आपल्याला मोठी, देवाले एवढी दाखवून ये म्हटल्यानंतर नामदेवराय जातात, देवासमोर उभे राहतात. नामदेवराय कोण? पुढे मी तुम्हाला विस्तारात सांगणार आहे. नामदेवराय जातात, देवाला म्हणतात, देवा अरे बाबा पटकन खा हा नैवेद्य, आज माझे वडील घरी नाही आहेत. मग माझ्याकडे एक जबाबदारी सोपवलेली आहे, तू एक काम कर, पटकन नैवेद्य खा. मला आहे ना आता होळी खेळायला जायचंय रे, आज धुलीवंदन आहे ना. जाऊ दे रे देवा, पटकन जायचंय, रंगवायचंय मला लोकांना. अजून या तुझ्या रंगात आम्हाला सगळ्यांना रंगायचंय. रंग लावो या रंगणी, रंगायचे देवा. मला सांगा, जपी तपी संन्याशाच्या कधी स्वप्नात न येणारा देव 6 वर्षाच्या पोरा करता येईल का बाबा? येईल का? येईल का? नाही येणार ना. आता तुम्ही ऐकलं, तुम्ही टीव्ही वरती पाहिलं, कुंभमेळा पाहिला ना. कुंभमेळा, त्या कुंभमेळ्यात एवढे साधू आले, एवढे महंत आलेत की कोणाकोणाची साधना काय सांगायची महाराज. एकाचा तर हात वर आहे, 24 वर्ष झाले हातच वर आहे, खाली हात घेत नाही. किती साधना असेल बरं. पण अजून स्वप्नात सुद्धा देव दर्शन देत नाही. पण 6 वर्षाच्या मुलाकरता खाली येऊन देवाने नैवेद्य हातानं ग्रहण केला. ते नामदेवराय तुमच्या आणि माझ्या करता या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. चला पुढे. महाराज लोक कीर्तनाला आले की म्हणतो आम्ही, अहो विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आमचं तोंड कधी विठ्ठल विठ्ठल म्हणत. किती खरे बोलता हो गायक बाबा. एवढं खरं बोलू नका बरं, चालत नाही. खरंच आहे की नाही, हे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही आपण. पण माझ्या संत जनाबाईच्या निर्जीव गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ती संत जनाबाई याच महाराष्ट्रात. अरे आपल्या पोटच्या गोळ्याचा कधी रक्तात चिखलाचा गोळा झाला. आपल्या मुलाचा स्वतःच्या पायाखाली एवढं तुडवलं की पूर्ण रक्ताचा त्याचं काय झालं, थारोड्यात गाऱ्यात ते बाळ नाहीस झालं, मृत्युमुखी पडलं. पण एवढे भक्तीत तल्लीन होते. कोण? संत गोरोबा काका तुमच्या आणि माझ्या करता याच महाराष्ट्रात जन्माला येतात. आम्हाला बाहेर जाण्याचा योग येतो, फिरण्याचा योग आहे ना. आळंदीमध्ये शिक्षण झालंय म्हणून तिकडे जाण्याचा योग येतो. काही एक जण म्हणे महाराज प्रांतवाद करणारा एक जण होता. प्रांतवाद कधी करू नये, हा माझा तो माझा असं करू नये, हे विश्वची माझे घर. अरे हे सगळी मंडळी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून सगळेच आपले आहेत. पण माझ्याकडे ज्याचं कीर्तन होतं ना, ज्याच्या घरी, तो जरा प्रांतवाद करणारा माणूस होता. म्हणे महाराज तुमचं इंस्टाला युट्यूबला ऐकलं, फार छान वाटलं, चांगलं गोड बोलता, मला तुमची तारीख घ्यायची. घेतली तारीख. पुण्यामध्ये गेलो कीर्तनाला, त्याच्या घरी बसलो तिथे. आणि बसल्यानंतर मग तो मला म्हणायला लागला, मला महाराज काय दिलं तुमच्या विदर्भाने? बघा म्हणे, ज्ञानोबा आमच्याकडे जन्माला आले, तुकोबा आमच्याकडे जन्माला आले. अहो उसाचे बागायतर आम्ही,
श्रीमंती आमच्याकडे आहे. एवढंच नाही, ऊसाचे बागायतदार कारखानदार आम्ही आहोत. आमच्याकडे धनाढ्य पैसा आहे. आम्ही उद्योजक आहोत. काय दिलं म्हणे तुमच्या विदर्भाने? काही नाही म्हणे तुमच्या विदर्भात. अहो जाऊ द्या म्हणे महाराज, ऐकून घ्यावं लागतं बाबा कीर्तन होईपर्यंत. म्हणे महाराज तुमच्या विदर्भात काहीच दिलं नाही म्हणे. अजून ऐका म्हणे, हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजानं केली तो राजा सुद्धा आमच्याकडे जन्माला आला. मी सगळं ऐकलं त्याचं. म्हटलं गड्या प्रांतवाद करू नको. प्रत्येक प्रांताने एक एक संत दिलाय, एक एक महंत दिलाय, पण तरी सुद्धा तुझी अक्कल जाग्यावर आणण्याकरता तुला सांगतो. म्हटलं ऐक गड्या, अरे ज्ञानोबा आहे तुझ्याकडे जन्माला आले, मान्य आहे सगळं. तुकोबा आहे तुझ्याकडे जन्माला आले. अरे एवढंच नाही, हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजानं केली तो राजा सुद्धा तुमच्याकडे जन्माला आला. पण म्हटलं ऐक गड्या, हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजानं केली त्या राजाला जन्म देणारी वाघीण माझ्या विदर्भातली आहे. हे कधी विसरता कामा नाही. टाळ्या वाजवायच्या मनापासून वाजवा, नाही मनापासून एकदम मोकड्या. हा 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 असं. आता असं वाटतं की कीर्तन चालू आहे बरं का. ऐक आणखी ऐक. म्हटलं आणखी ऐक. अरे पुण्यातून बाहेर जा, पैसे मी देतो तुला. म्हणे महाराज जेवढे पैसे आहेत. म्हटलं तुझेच पैसे घेतो, तुलाच देतो. फक्त अमेरिकेत जा, पुण्यातला म्हणून सांगू नको. फक्त एवढं सांग, एवढं म्हण, सद्गुरू गजानन महाराजांच्या दरबारातून आलो, लोक तुझ्या पाया पडून तुझ्या पायाचं तीर्थ घेतील एवढी ताकद माझ्या सद्गुरू गजानन महाराजांची आहे. हे दिला आमच्या विदर्भाने. आमचं नाही रे, सगळ्यांचंच आहे. या सगळ्या संतांमध्ये एक संत होऊन गेले. कोण? तुकाराम. तुकाराम नाम घेता त्या तुकोबऱ्यांचा निवडलेला आजचा भंग. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरा या भंगामधून आपल्याला उपदेश करतायत. उपदेश कोणी कोणाला करावा त्याला सुद्धा अधिकार लागतो. कोणी करावा, कोणाला करावा, किती करावा, हे 3 महाराज प्रकार पडतात. ते आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी सेवा किम निमित्त आहे, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. तुमचा चालू असलेला हा भव्य दिव्य सप्ताह हा तुकाराम बीजेच्या उत्सवाच्या निमित्तानं होऊ घातलेला, बरोबर ना? आणि हातचा नाही, फार जुना आहे वाटतं ना, फार जुना आहे. पण आनंदाचे 40 वर्ष झाले. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठीच उद्या बाबा. 40 वर्ष झाले तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह करताय. आनंदाची गोष्ट आहे. पण आता तुम्हाला सांगू, दुग्ध शर्करा योग या वर्षी तुमचा आलेला आहे. कारण सांगू, या सप्ताहात एवढे सप्ते सुरू झाले नवीन. याचं कारण सांगू तुम्हाला, माहित असेल तुम्हाला, नसेल माहित तरी सांगतो ऐका. जगद्गुरु तुकोबारायांना जाऊन आज 375 वर्ष होत आहेत. म्हणजे त्रिशतकोत्तर सोहळा आता इतक्या भव्य थाटा माटात सुरू आहे. भंडारा डोंगरावरती पकवाजे किती असेल तुमच्या अंदाजानं? 375 तर फक्त पारायणवाले 4000 लोक पारायण करायला आहेत. 10,000 पकवाजे उभे आहेत. 375 नुसतं सगळं 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 375 सुरू आहे. हा अलभ्य लाभ तुमच्या आणि माझ्या जीवनात आला. आज तुकोबारांचा सोहळा तिथेही होतोय आणि तुकोबारांचा सोहळा गायगावात सुद्धा होतोय. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. कोण तुकोबार आहे? कधीतरी विचार करा मंडळी, कोण तुकोबार आहे? थोडस विवेचन करतो. तुकाराम बीजीच्या निमित्तानं होऊ घातलेला सप्ताह आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात, आमचे माझ्याच गावचे वाटते श्याम महाराज हिरे जोशी. आजकाल भागवताचार्य भरपूर झालेत. एवढे झाले ब्राह्मणांच्या मुखातून ऐकताय. भाग्य आहे तुमचं, भाग्य आहे बरं का. नाही तर बाबा कधी कधी असं वाटतं भागवताचार्य एवढे झाले, गल्ली गल्लीत भागवताचार्य झाले. हो राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम दे. काले पाहत त्याचा श्याम आहे का त्याच्यात? काय श्याम पाय राधे राधे हात वर करा राधे राधे. अरे काय लावलं रे बाबा? भागवतात किती स्कंद आहेत बाबा? किती आहेत? 12 स्कंद. किती? 12 स्कंद. किती 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 हजार श्लोक? 18,000. किती सुज्ञ मंडळी आहात तुम्ही? 18,000 श्लोकांमधला किती महाराज लोक श्लोक म्हणतात? 2 ना 3. पहिला म्हणतात सच्चिदानंद रूपाय. भागवतातला पहिला श्लोक मी आता म्हटला होता, जन्माद्यस्य यतोन्वयाति तरतस्. हे पद्मपुराणातलं आहे पहिलं महात्म्य. भागवत ओरिजिनल सुरू होते जन्माद्यस्य यतोन्वयाति तरतस्, इथून चालू होतं. नाम संकीर्तनम इथपर्यंत बाप रे बाप कितीतरी आहे. ते खूप मोठं भागवत आहे. पण शोकांतिक आहे. श्लोकांना सगळ्यांचा विसर पडला. फक्त नाचो नाचो एवढं सुरू आहे. आनंद घेतात लोक. चांगलं आहे बाबा. आम्ही ज्यांच्याकडे अध्ययन केलं माझ्यावरती कृपा झाली असं म्हणायला मला हरकत नाही. दत्तूजी महाराजांच्या परंपरेतून चालत आलेलं ज्ञान, ऋषिकेशला ज्यांनी ज्ञान घेतलं
आणि मलाही कळालं की बाबा आपणही काहीतरी शिकावं. लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना चांगला काळ आला होता. लोक म्हणतात लॉकडाऊन आलं ना आमचा सगळा धंदा बसला, कोणी म्हणते आमचं व्यवहार ठप्प झाले. मी तर म्हणतो ते लॉकडाऊन आमच्या महाराज लोकांसाठी चांगल्या करता आलं होतं. याचं कारण अरे ज्याचा अभ्यास नसेल ना त्याने आपल्याला शोधावं आपला अभ्यास किती आहे, आणि नसेल हे 2 वर्ष त्याच्या खर्ची घाल. आणि तो लालभ्य लाभ मला आला आणि सोपान महाराजांनी माझ्यावरती कृपा केली. कोण देतो या काळात एवढं मोठं त्याग समर्पण. 10-10, 9-9 घंटे बसून माझ्याकडून भागवताची संहिता करून घेतली. माझं परम भाग्य आहे की त्या दत्तूची परंपरेचा मी आज पायीक झालोय. भाग्य आहे माझं, ते भागवत झालं माझं. आता श्लोक आता दशमस्कंदांपर्यंत गेले, 14-15 हजार श्लोक झाले. ही बाबांची कृपा आहे. असो, आपली चालू असलेली भव्य दिव्य अशी भागवत कथा. काय देते भागवत? जो सुख देती जो दुःख हरती, जन्म जन्म की व्यथा, हो हे श्रीकृष्ण कथा. सुखांच्या मुखातून आलेली ही कथा तुम्ही श्रवण करताय, फार तुमचं भाग्य आहे. टाळकरी मंडळी सगळीच गायगावातली आहेत, काही परगावातली सुद्धा आहेत. माझ्या गावची सगळीच मंडळी रोज सेवा देत आहेत, बरोबर आहे ना. आमचे एकनाथ बाबा सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायगावातलीच आहे ना, सगळी गायगावातलीच मंडळी बरं का. आणि मृदंगांची ज्यांची थाप आहे, जे कधीच कोणाला थाप मारत नाहीत, आमचे मयूर दादा. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊ द्या. महाराज, मी तर असं म्हणतो, एखादा बोल कमी आला तरी चालेल, एखादा बोल कमी आला तरी चालेल, पण या समाजानं तुम्हाला बोल लावू नये असं जीवनात वागा. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. एखादा बोल नाही आला तरी चालते, लोक ऍडजस्ट करतात बरं. नाही आलं चालते म्हणतात, पण ऍडजस्ट करण्यासारखं काहीच नाही, सगळं तयारी आहे. आणि परमार्थ करत असताना असंच राहा. तुम्हाला कोट आवडतो ना, घालत राहा बाबा. खरं सांगतो तुम्हाला, हरिभक्त पारायण गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज वाघ रुबाबात कीर्तन करतात, रुबाबात राहतात. जाऊ द्या, यांच्याही पेक्षा आणखी संपत्तीवान सांगू, वैभव संपत्तीवान भगवान गडचे शास्त्री. पाहिले तुम्ही, पोटावरच कीर्तन करतात आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य प्रातस्मरणीय नामदेव महाराज शास्त्री. वैभवात ज्ञानोबरांनी सगळं दिलंय आपल्याला. करा वैभवात परमार्थ. इकडे आणा, इकडे या. हा परमार्थाला, अरे लोक आपल्याला जेव्हा बघतात ना, त्या लोकांना वाटतं याच्यात जर आपलं पोरग असतं तर किती बरं झालं असतं. होते की नाही असं? कधी कधी असं वाटतं, पाय बरं केवढासा काय, पाय बरं केवढासा काय, पण माया पोरग असतं तर या ठिकाणी वाटतं लोकांना. आज बघा, इथे 2 कन्या आणि 3 सात्विक मुलं उभे आहेत. किती आहेत? 5 जण. बाकीचे युद्धाला गेले वाटते गावातले, है ना. हे 5 लोक आपल्या जीवनामध्ये काय होतील मला माहित नाही. अरे डॉक्टर होतील का मला माहित नाही, वकील होतील का मला माहित नाही, इंजिनियर होतील का मला माहित नाही, पण ज्ञानोबरात तुकोबरायचं टाळ घेऊन उभं राहिलेलं लेकरू कधीच मायबापाला लात मारून घराच्या बाहेर काढणार नाही. एवढी ताकद संप्रदायाची आहे, संप्रदायाची ताकद आहे. टाळकरी माळकरी चित्रकार पत्रकार गावातून आलेले, गावाबाहेरून आले, सप्ताह करता 8 तास करणारे, सप्ताह करता पळापळ करणारे, सप्ताह चांगला व्हावा याच्याकरता रात्रंदिवस पळापळ करणारे, सगळ्यांच्या चरणावरती 2 हात 3 मस्तक टेकवतो. आणि माझ्या सेवेला या ठिकाणी ज्यांची उपस्थिती तुमच्याच गावचं वैभव आहे, आमचे गुरुवर्य बाबा समोर बसलेले आहेत. बाबांच्या चरणावरती 2 हात 3 मस्तक आहे. त्यांचे चिरंजीव आहेत, इकडे भुईटे बाबा आहेत, बाबा समोर बसलेले आहेत. विद्वान सगळी मंडळी आहात. आज मला अभंग घ्यायचा होता शुद्ध बीजापोटी, पण युट्यूबला तेही अभंग झालेले आहेत. म्हटलं नवीन धनुकारबाचं युट्यूब चॅनल आहे, काहीतरी नवीन द्यावं म्हणून आज. आणि तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, पहिल्या दिवशी नामपर बोलावं, दुसऱ्या दिवशी 2, 3, 4 आणि 5 तुमच्या मनाप्रमाणे संतपर घ्या, तुम्हाला वाटेल ते घ्या, पण 6व्या दिवशी मात्र मला असं वाटतं उपदेशपर अभंग असावा, म्हणून आज मी उपदेश हा अभंग निवडलाय, उपदेशपर. त्याच्यानंतर मागणी असते, मागणी झाल्यावर काला झाला की तुम्ही समजा हाला, आहे का नाही. भागवतकार कीर्तनकारांनी समजून घ्यायचं, काला झाला की हाला. चला, सुंदर असं नियोजन आहे, ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आहे. तसं तर तुमच्या गावच्या महाराजांनी मला फोन केला, त्यांच्या भावांनी सुद्धा मला फोन केला. सहस्त्रबुद्धे माऊली कुठे आहेत ते, कुठे आहेत? हा का, ते चेहरा ओळख नाही हो, सगळ्यांचीच ओळख आहे, पण ते नावाविषयी ओळख नाहीये, चेहरा ओळख सगळ्यांची आहे. काल चिंचोलीला सेवा झाली, आज तुमच्याकडे आहे, फार आनंदाची बाब आहे. येताना त्यांचा फोन होता, महाराज सावकाश आहे, गाडी सावकाश चालवा. मी म्हटलं काही नाही, 2च किलोमीटर आहे. नाही तरी रस्ता खराब आहे, रोहित येतात रस्त्यानं, आरामशीर गाडी चालवा. म्हटलं बरं. आणि महाराज जेवणात काय घेणार? म्हटलं काय घेणार? माऊली मला म्हटले, विचारतात आपल्याकडे, पुण्याकडे गेलं की लोक विचित्रच प्रकार झाला तिकडे. आता कसा विचित्र प्रकार झाला बाबा माहितीये का, तिकडे आपण बसायचं, ते बसली की ती बाई येणार, बरं ती अशी तशी येत नाही, ती विण्याची खोय घालून येते. ज्याला कळाली त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळाली परवा दिवशी काला आहे, खाऊन जायचं.
ते येणार, ते म्हणणार महाराज मग पाणी घ्याल का? आपण 400 किलोमीटरचा प्रवास करून गेलो, बसलो तिथं, ते मला म्हणते पाणी घ्याल का? आपण पाहुण्याला विचारतो का पाणी घेशील का? तिकडे विचित्रच पद्धत आली. पण ते झालं त्याच्यानंतर परत म्हणे महाराज तू चहा घेणार की कॉफी घेणार की कोल्ड्रिंक घेणार? मी म्हटलं मेलो गळ्या आता. म्हटलं मग मी दूध घेत नाही. म्हणे का घेत नाही महाराज? मी म्हटलं मी एकदा कीर्तनाला गेलो बाबा, कीर्तनाला बसलो, कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर कीर्तन आवडलं. एका म्हातारीने मला आवाज दिला, म्हणे काय कीर्तन केलं गड्या, मस्त माझ्या नातवासारखा आहेस, एकदा माझ्या घरी चल, माझ्या घरचं दूध पी. गेलो बाबा सोबत मी, बसलो चुलीजवळ, आजीजवळ थंडीचा काळ होता, आजीजवळ बसलो. आजी म्हणे बाळा मस्त कीर्तन केला हा, आता दूध मी ठेवते. ठेवलं दूध, गरम झालं दूध. त्याच्यावर काय येते बरं? काय येते? साय. ती साय लोटण्याकरता तुम्ही किऱ्यान आणता का डोजर आणता? काय आणता? काय आणता? महिला मंडळी काय आणता? किऱ्यान वगैरे आणता का? नाही. तुम्ही काय करता माहिती आहे का? ते पातेलं घेता, ते असं उलट करता, ती साय मागे जावं म्हणून मारता ना, ही फूक मारतात बरं का. आता ज्याला दात आहेत त्याचं बरं आहे बाबा, ज्याला दात नाही त्याचं कसं? त्या आजीला अजिबात दात नाही. तिनं फूक मारली कशी लाय त्याच्यात, सायन लाय एकच, आणि तिनं टाकलं ते दूध. मी म्हणे महाराज घे दूध. मी म्हटलं तूच पी. दूध घेणं पहिले मी पाहतो दात आहेत की नाही. ऐका ऐका, विनोद सोडा. आता तिथं बसलो, म्हणे महाराज चहा घेणार, कॉफी घेणार, कोल्ड्रिंक घेणार? म्हणलं काही आण. बरं एवढ्यावर थांबत नाही, पुढे विचारतात महाराज मग जेवणामध्ये काय घेणार? मी म्हटलं मी कडबा घेणार, कुटार घेणार, भुशी घेणार. अरे विचारायची गोष्ट आहे का? तसं मला महाराजांनी, सहस्त्रबुद्धे महाराजांनी सुद्धा विचारलं, महाराज जेवणात काय घेणार? म्हटलं बाबा तुम्हाला वाटेल ते करा, आपलंच घरचं काम आहे. महाराज एका ठिकाणी अशी तारीख घेतली, सगळं ठरलं. बरं तुम्ही समजून घ्या, आता वेळ नाही माझ्याकडं. 1 तास उरला खटवांगर आहे असे, तसं माझं झालं. 1 तास उरला गायकवाड महाराजशी, तो माझं सगळं ठरलं, पाकिट ठरलं, सगळं गेलो. हिंगोली जिल्ह्यात कीर्तन होतं बाबा. म्हणे महाराज तुमचं कीर्तन ऐकलं युट्यूबला, सुंदर वाटलं कीर्तन घेतलं, सगळं झालं. म्हणे महाराज सावकाश या, गाडी सावकाश चालवा. मी सांगतोय ज्या गावात परमार्थ मुरलेला असतो ती माणसं महाराज लोकांवर फक्त कीर्तनापुरतं प्रेम करत नाहीत, मरेपर्यंत प्रेम करतात. मरेपर्यंत. पण ज्या गावात परमार्थ मुरलेला नसतो, माझ्यासोबत घडलेली घटना तुम्हाला सांगतोय. मग गाडी घेऊन निघालो मी 4 व्हीलर, आणि गावाच्या ठिकाणी पोहोचणार 50 किलोमीटर गाव राहिलं 50 किलोमीटर. किती? 50. त्याचा फोन आला, महाराज सावकाश या, गाडी सावकाश चालवा, तुमच्या नावानं लोक आलेली आहेत, कीर्तन तुमचंच आहे, जेवण चांगलं फर्स्ट क्लास केलंय, पनीरची भाजी. म्हटलं काही कर गड्या. पण गाडीचा टायर झाला पंक्चर 50 किलोमीटर अगोदर. काय झाला? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ काय? टायर झाला पंक्चर. आता मी त्याला फोन केला, हा मला किती प्रेमानं बोलला होता, महाराज सावकाश या, गाडी सावकाश चालवा, तुमचं कीर्तन ऐकायला लोक आले, जेवणात काय घेणार? मी त्याला फोन केला, म्हटलं दादा माझ्या गाडीचा टायर झाला पंक्चर आणि माझं येणं आता शक्य नाही, वाजले 8, तुमची सेवा आहे 8:30, मी पोहोचू शकणार नाही. एखादा कीर्तनकार जर अवेलेबल असेल तर कीर्तन करून घ्या. काही चुकलं माझं? तो मला तिकून बोले, पहिले किती गोड बोलला, आता काय म्हणे माहिती काय? ओ महाराज ते मला काही सांगू नका, तुलेची आला घेईन. अरे तुरेवर आला, तुलेची आ लागेल. म्हटलं कमाल आहे वा महाराज, तुलेच या लागेल. म्हटलं बरं पण काय नाही हो म्हणे, टरकाले हात दे पण तुचे. काय म्हणे? टरकाले हात दे पण तुचे. फुकट येऊन राहिला का म्हणे? म्हटलं मेलो गड्या, गेलंच झाला आता. बरं ऐकलं सगळं त्याचं, फेटा घातला तिथंच, गाडीच्या खाली उतरलो. आपल्या हायवेला ट्रक कोण चालवतात? शीख लोक. त्याला वाटलं हे पंजाब मधून बुललं बिचार, हे आपलं सोयराय वाटते, त्याने ट्रक थांबवला. तो म्हणे महाराज किथे जा रे? मी म्हटलं इथेच जा रे वो, 50 किलोमीटर छोड़ दो मेरे को. त्यानं बिचारानं घेतलं आणि मी त्या फाट्यापर्यंत पोहोचणार. आता गाडी आणि माणूस चांगलं न्यायला पाठवा की नाही? त्यानं महाराज बाबा तुमच्या काळातली गाडी पाठवली, ज्या गाडीला लाईट नाही ती राजदूत, तुमच्या गायगावात चालू केली की तिचा आवाज डायरेक्ट कनारखेड फाट्यावर. आणि माणूस पाठवला त्याला हेड नाही, गाडीला लाईट नाही त्याला हेड नाही. बोलणाऱ्याचे 2 प्रकार, एक असतो बोबडा, मला मत्त कीर्तन कलता तुम्ही, माया घरी चहा घ्यायला चाला, याला तोतला म्हणतात. बोबडा कोणाला म्हणतात? ज्याचा एक शब्द तुमच्या गायगात, दुसरा डायरेक्ट शेगावात. तो आला मला घ्यायला, म्हणे महाराज ते महाराज हा ते महाराज तुम्हीच हा का? म्हटलं पोत्रात दिसून राहिलो काय? धोतर आहे, शर्ट आहे, फेटा आहे, मीच आहे महाराज. बरं म्हणे महाराज मग मला तुम्हाला मेलो म्हटलं गळ्या. म्हणे महाराज मला तुम्हाला घ्यायला पाठवलं. म्हटलं अख्ख्या गावात तू एकटाच होता का रे बापा? हो महाराज मी एकटाच होतो. म्हटलं बसतो गाडीवर. बसायला गेलो गाडीवर. तो म्हणे महाराज थांबा. थांबायला लवकर बोलला तो. म्हणे महाराज थांबा. म्हटलं काऊन? म्हणे महाराज मला डबल सीट येत नाही.
काय म्हणे तो, मला डबल सीट येत नाही. म्हटलं धन्य आहे बापा, मी टॉर्च लावली, त्या गाडीला लाईट नव्हता, राजदूत तुमच्या काळातली चालू केली, तो गाडीवर मागे बसला. बरं मुक्त्यानं बसा ना, त्याने माझे पक्के खांदे पकडले. मग चालू झालं त्याचं, बाबा बाबा, ज्याला गायचं कळत नाही त्याला गायचा उल्हास, ज्याला बोलायचं कळत नाही त्याला बोलायचा उल्हास. त्याचं सुरू झालं, महाराज महाराज मग तुमचं महाराज तुमचं लग्न झालं काय? मी शांतच, मला टेन्शन येलं होतं, एकतर जायचंय म्हटलं सेवा करायला, त्याच्या पुढे म्हणे महाराज मग तुमच्या घरी. मी म्हटलं तू एकदा बोल नाही तर मर एकदा गळ्या. तो म्हणे महाराज तुमच्या घरी शेती आहे का? मी म्हटलं शेती जाऊ दे चुल्यात, पण मला लग्न जाऊ दे उल्यात. त्याचा रुमाल आहे का? रुमाल म्हणे आहे. मी म्हटलं मग मा कान पुसतोय तू. त्यानं बंदा भरला, त्यानं तो कान पुसला माझा. मी निघालो बाबा. त्या बरोबर 10 फुटावर खड्डा येईल. खड्डा असा तसा नव्हता, मी त्या खड्ड्यात गाडी सहित जाऊन बशीन, एवढा मोठा खड्डा आला. त्यानं सांगण्याचे प्रयत्न केले, पण भगवान परमात्म्यानं त्याच्या वटीत यश टाकलं. तो म्हणे महाराज पुढे मी म्हटला का उजळणी म्हणते आता. तो म्हणे महाराज पुढे महाराज पुढे खड्डा म्हणेशील, खड्ड्यात गाडी पडायची. एकच झालं, खड्ड्यात मी, माझ्या अंगावर गाडी, हा गडी त्याच्यावर. त्याच्यातून म्हणते महाराज मग तुम्हाला लागलं काय? म्हटलं माती लोटून त्या गावचे लोक सावऱ्याला बोलावं आता. विनोद सोडा महाराज, विनोद सोडा. अरे ज्या गावात परमार्थ मुरलेला असतो ना, ते गाव कधीच महाराज मंडळीला सोडत नाही. आपल्यातून आज जे निघून गेले हरिभक्त परायण वैकुंठवासी गजानन महाराज मालोकार, आज असं कोणची पंचक्रोशी नाही की त्या महाराजांसाठी रडली नसेल. हा काय जीवन जगले हो, काय जीवन जगले. अरे ते आपल्या गावात नाही आले तरी आपण फोन करायचो, बाबा बाबा जेवण मिरच्याची भाजी केली या बरं. इतकं प्रेम आहे आपल्या पंचक्रोशीचं, परमार्थावर श्रद्धा आहे आपली. काय जीवन जगले होते. अरे काय जीवन जगले सांगू. कधी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख कधीच दिसलं नाही, कधीच नाही. हासराच चेहरा, कधी बघा हासराच चेहरा. मी तर त्यांच्याकडून शिकलो बाबा त्या दिवशी. आयुष्यात गजानन महाराज, मी स्वतःला म्हटलं महाराज म्हणूच नको गड्या, आपण त्या पात्रतेचे नाहीच. पण कधीतरी आयुष्यात या माणसाकडून एक गोष्ट त्या दिवशी शिकली मी. आयुष्यात कोणासोबत न द्वेष केलेला माणूस म्हणजे मालोकार बुवा. कोणासोबतच द्वेष नाही, सगळ्यांसोबत बोलणार. फक्त वारकरी माणूसच म्हणून नाही, कोणताही गावातला पोरगा असू द्या त्याच्याशी बोलूनच पुढे जाणार. बाबू बरं आहे ना तुझं सगळं. एवढं त्यांचं जीवन चांगलं होतं. त्या दिवशी शिकण्यासारखं होतं दादा. शिकलं मी. आयुष्यात नाही काय कमावलं तरी चालेल, पण माणसानं माणसं जोडत चला आणि माणसासारखं वागा, तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. त्या दिवशी त्यांची अंतयात्रा स्मशानात होती आणि गर्दी त्यांच्या दारात होती. ही कमावलेली त्यांची सगळ्यात मोठी श्रीमंती होती. श्रीमंती होती. तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्तिमान. अशी उत्तम कीर्ती जर राहू द्यायची असेल माणसाने तर काय करावं. माणसानं माणसं जोडत चालायची. काय येतो संघ, काय पैशासोबत येणार आहे. अरे कोणासोबत जर इथे बसलेल्यांपैकी अरे भावाचं पटत नसेल, आजच्या कीर्तनातून एवढं घेऊन जा घरी. अरे उद्याचा क्षण काय, आत्ताचा क्षण काय होईल सांगता येत नाही. कधी माणसाचा देह जाईल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही बरं बसा. काय भांडणं करता, दुऱ्या करता, काय कोणासोबत मत्सर लोभ करता कोण्या गोष्टीचा. आज ठरवा, जर तुमच्या घराचे एकाचे 2 घरं झाले असतील, एकत्र बसा आज घरी, रामायणातून शिका. अरे प्रभू रामचंद्र 14 वर्ष बाहेर होते तरी सुद्धा गादीवर बसत नाही. गादीवर काय भाऊ असेल हो, काय रामायणाने शिकवण दिली आपल्याला. आपण दुऱ्यासाठी भांडणं बाबासोबत करतोय, क्षणाचा भरोसा नाही. मी तर एवढं म्हणतो, बंगला माझा करताना त्या बंगल्यानं तुम्हाला कधी म्हटलं का हा माझा आहे? कधीतरी आम्हाला तुम्ही घरी नेता, म्हणता महाराज पठ्ठ्यानं कमावलं, 2 मजली माझी आहे, ही शेत माझं आहे. त्या शेतानं तुम्हाला कधी म्हटलं तुमची आहे, मी याची आहे म्हणून? नाही. ऐका, एक सुंदर प्रमाण आहे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठाव. अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपण जाणार आहोत म्हणून आज घरी गेल्यानंतर जर भांडणं झाली असतील, म्हण काही खरं नाही गाड्या आपल्या दोघांचं. मित्रांमध्ये भांडणं असतील, मिटून टाका. कधीचा क्षण आपला शेवटचा असेल सांगता येत नाही. जाऊ द्या. असो, कीर्तनाकडे वळतोय. जगद्गुरु तुकोबरा म्हणजे कोड. तुकाराम नाम घेता तापे. एवढं तुम्हाला माहित आहे. आज स्त्री शतकोत्तर 16 सुरू आहे.
375 सोहळा सुरू आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकडाचा इथून या. नामदेवांचा अवतार जगद्गुरु तुकोबार आहे. शतकोटी तुझे करीन अभंग ही प्रतिज्ञा नामदेवांची होती, पण प्रतिज्ञा पूर्णत्वास गेली नव्हती बरं का. मग सगळ्या संतांची आणि देवाची मीटिंग भरली वर की बाबा मला कल्की अवतारात येण्याकरता फार वेळ आहे, पण कलियुग फार फार माजलाय, एवढा एवढा क्रूर झालाय, भावा भावात भांडण आहेत, घराघरात रामायण नाही महाभारत सुरू आहे. अरे संतांना कोणी मानत नाहीये, पाखंडांना लोक पुंजतायत, पण या लोकांना दिशा दाखवण्याकरता कोणाला तरी जावं लागेल. मग जगद्गुरु श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतात, हे नामदेवा तुमचं कार्य मागच्या जन्मातलं राहिलंय, तुम्ही केलेले अभंग आहेत, त्या अभंगाला आता तुम्हाला पूर्णत्वाला न्यायचंय, मग तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. मग अवतार संत म्हणतात, महाराज देवा आम्ही अवतार घ्यायला तयार आहोत, पण आम्ही कोणत्याही कुळात अवतार घ्यायला तयार नाही. कुळ त्यांचं पवित्र असलं पाहिजे, पवित्र ते कुळ, पावन तो देश सुद्धा असला पाहिजे, तरच संत महात्मे जन्माला येतात. म्हणून या कुशीत जगद्गुरु तुकोबारांच्या अवतारात नामदेव रायच आले. आता महाराज लोकांनी काल मी हरिभक्त पारायण गुरुवर्य प्रातस्मरणीय कदम माऊलींचं आता तुकाराम गाथेवरती चरित्र सुरू आहे, त्याच्यामध्ये काल भाग ऐकला. जगद्गुरु तुकोबारांनी लिहिलेले अभंग आहेत. आमचे महाराज लोक सांगतात 4 कोटी, याच्यात थोडासा तफावत आहे, पण महाराजांनी जेव्हा सांगितलं काल तेव्हा असं ऐकण्यात आलं की महाराज म्हणतायत नामदेवांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता नामदेवांनी जेव्हा अभंगाची रचना केली तेव्हा 94 कोटी अभंग त्यांचे पूर्णत्वास गेले, पण बाकीचे 5 कोटी 49 लक्ष अभंग एवढे बाकी होते. बाकीचा मला अजून माहित नाही एवढे, पण तेवढे अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुकोबारांच्या अवतारात नामदेव राय आले. 5 कोटी कितीतरी अभंग त्यांनी लिहिले, पण तुमचं माझं दुर्भाग्य आहे आपल्यापर्यंत तेवढे अभंग पोहोचले नाही. आपल्या देवडीकरांच्या गाथेनुसार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रत्येकाच्या घरात जी गाथा आहे, कोणी आमच्या हरिभक्त पारायण बंडाता त्या कराडकरांनी काढलेली जी प्रत आहे त्या प्रत मध्ये 4092 अभंग आहेत. किती अभंग आहेत? 4092 अभंग. पण देहूकरांची गाथा आहे, त्या देहूकरांच्या गाथेमध्ये काही अभंग असे आहेत की ते मान्यता ते देहूकर मानतात, कराडकरांच्या या गाथेमध्ये आपण वेगळं मानतो. त्याच्यात 4592-93 अभंग भरतात, पण आपल्या प्रत्येकाच्या घरात जी गाथा आहे त्यात 4092 अभंग आहेत. त्या अभंगांमध्ये जगद्गुरु तुकोबारांनी जेव्हा अभंग केले, पण त्या अभंगांना काही असं नाव दिलेलं नव्हतं. हा नामपर आहे, हा संतपर आहे, हा गुरु परंपरेतला आहे, उपदेशपर आहे. पण याला सगळ्यांना जमा करून त्यांना वेगळं वेगळं करण्याचं काम सगळ्यात मोठं ज्यांनी केलं, अरे जिथून आपण टाळ शिकलो, जिथून परमार्थ सुरू झाला, गुरुनाम गुरु वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी जोग महाराज. जोग महाराजांनी ती तुकाराम गाथा घेतली आणि गाथेमध्ये बघितलं, अभ्यास केला की स्थितीपर कोणता, करुणापर कोणता, उपदेशपर कोणता, सोमवारचे कोणते, एकादशीचे कोणते, असं प्रत्येक विभाग 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 करून एक गाथा निर्माण करून दिली सद्गुरु जोग महाराजांनी. आणि या गाथेला हे आजचं आनंदाचं स्वरूप आलंय. आज जो अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबारांचा आहे. उपदेश करतायत तुकोबार आहे. कोणाला करतायत? आपल्याला करतात ना उपदेश. बरं उपदेश कोणी करावा? आता एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, कीर्तन झाल्यानंतर त्याच गावात सकाळी काला झाल्यानंतर त्या गावात फिरलो. संबंधाचं काम होतं. संबंधाच्या कामामध्ये त्याला मध्यस्थी करायला गेलो आणि मध्यस्थी केली आणि निघालो घराला. आणि घराकडे जात असताना शेगावरून घरी जात होतो, तर एक गाव लागलं, मी गावाचं नाव सांगत नाही. सकाळचीच वेळ होती, 9-10 वाजता तो मला माणूस रस्त्यात भेटला. म्हणे महाराज, तो होता कोण? पिनारा. कोण होता? पिनारा. मी सांगतोय अधिकार असावा लागतो उपदेश करण्याकरता अधिकारी महात्मा असावा लागतो. कुणाला करावा? ज्याचा अधिकार असेल त्याला करावा लागतो. किती करावा याला सुद्धा मर्यादा आहे. नाही तर मग मी कीर्तन करतच आहे, उपदेश करतच आहे, 11च्या पुढे उपदेश करतोय, पण लोकांच्या डोक्यावरून चाललं जातं. म्हणून जास्तही उपदेश करायला नाही पाहिजे. मग ऐकता तुम्ही, तो मला भेटला, म्हणे महाराज राम राम. त्याला राम राम केला. बरं एवढं पेल असल्यावरही राम राम केला. महाराज कुठं गेलते? म्हटलं काही नाही, संबंधाचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे गेलो होतो थोडं सोयरी करण्याकरता. बरं म्हणे महाराज, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. पहा त्याचे प्रमाण. दारू पिलेला आपण प्रमाण पाठ, त्याच्या कामाचे प्रमाण पाठ असतात. तो झुकण्या खात असा डायरेक्ट खाली पडला. मी म्हटलं हो तुम्ही पडले खाली? तो म्हणे महाराज ठेविले अनंते तैसेची राहावे.
चित्त असू द्यावे समाधान. तो म्हणे महाराज स्वैरिक करताना म्हणे महाराज आपली सुद्धा मुलगी लग्नाची आहे. काय म्हणे तो? आपली सुद्धा मुलगी लग्नाची आहे. आपल्या मुली सुद्धा तुम्ही एखादा निर्व्यसनी पोरगा पहा. काय म्हणे तो? निर्व्यसनी मुलगा पहा. पहा जो पिणारा आहे रात्रंदिवस त्याला माहित आहे की हे वाईट आहे, पण धरिता परी ज्याला इंद्रिय आवडता येत नाही, पण तरी सुद्धा उपदेश करताना तो मला म्हणतो महाराज मुलगा बघताना माझ्या मुली करता कसा बघा, निर्व्यसनी बघा. हे व्यसन माणसाला सुसू देत नाही. पण मला सांगा त्याचं कोणी ऐकेल? नाही ना, नाही ऐकेल. मग अधिकार असावा लागतो. अधिकार नसला तर सांगू नये माणसाने. मग अधिकार कोणाचा होता? नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेश करणाऱ्याच्या अंगात संतांचं जर एकही चिन्ह दिसत नसेल तर संत म्हणतात. उपदेशालागी पात्र झाला, उपदेशालागी पात्र झाला, नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही संत चिन्हे उमटली अंगी. उपदेश नसता म्हणजे अधिकार नसताना केलेला उपदेश व्यर्थ ठरत असतो. आणखी एक दृष्टांत सांगू तुम्हाला. एक गावामध्ये माणूस होता. त्याने एक असं ठरवलं की आपण कोणाला तरी व्याख्यान द्यायचं. तो गेला आपल्या गायकाच्या शाळेत. सगळ्या शिक्षकांना म्हणे हो मला बोलायचंय, मला काहीतरी व्यक्त करायचंय, या पोरांपुढे मला बोलायचंय. मास्तर लोकांनी म्हटलं बा गावात राहायचंय आपल्याला, जाऊ द्या बोलू द्या याला. तो आला आणि पोरांच्या त्या शाळेमध्ये गेला आणि एका वर्गामध्ये जाऊन उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर म्हणायला लागला. त्यानं विषय निवडला माऊली. कोणता विषय निवडला? आई. आई विषय निवडला. आईवर एवढा बोलायला लागला. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. एवढा सुंदर त्यानं आई विषय मांडला. आई हा शब्द फारसी शब्द आहे बरं, आपला शब्द नाही. आपला शब्द आहे माय. आपला ओरिजिनल मराठी शब्द आहे माय. पहिले लोक माय म्हणायचे. आताही बघा गावरान गाईचं वासरू जेव्हा आईला अंबरडा फोडतं ना तेव्हा म्हणतं मा मा असा आवाज देतो. ती मराठी. हा आई रंगवत होता. एवढं व्याख्यान मोठं चाललंय याचं. सगळ्या लोकांच्या डोळ्यातून सगळे अश्रू गळायला लागले. पण एक पोरगा मात्र हसत होता. तो होता मागच्या बेंचचा पोरगा. कुठं होता तो बसलेला? मागच्या बेंचला. आपण मागच्या बेंचवर जे पोरं बसतात त्यांना काय म्हणतो? पोरं. बॅक बेंचरला काय म्हणतो आपण? ढ है ना आपल्या मराठी भाषेत. जो मागे बसतो आपण त्याला काय म्हणतो? मी कीर्तनातलं बोलत नाही, मी शाळेतलं बोलतोय. हा नाही तर म्हणसान आम्ही मागे बसलो आम्हाला ढ म्हणता का? असं नाही बरं. असा एक पहिला प्रघात होता. आपण आता तसं राहिलं नाही. आता मागच्या बेंचवाला कधी नंबर काढून पुढे जातो सांगता येत नाही. आताची इंटरनेटचा काळ आहे. पण तो आई रंगवायला लागला. एवढं सगळं व्याख्यान सुरू आहे. सगळ्यांच्या डोळ्यातून असे पूर वाहत आहेत. कशाचे? अश्रूचे. पण एक पोरगा मागच्या बेंचचा हसत होता. महाराज आपण जे काम करत असतो ना त्या काम करत असताना आपल्याला लोक मान देत असतात. पण मान देत असताना वा वा म्हणणाऱ्यापेक्षा त्या गर्दीत आपण पाहतो एखादा माणूस आपल्याला टोमणं मारतो का? है ना, हेकडं तोंड करतो का? आपल्याकडे स्मित हास्य वेगळ्या नजरेनं पाहून करतो का? आपल्या मानाकडे आपलं लक्ष जात नाही. मग आपला जो अपमान करतो, 1000 लोकांना सोडतो आपण, 1000 लोकांनी मान दिलेला, पण अपमान करण्याकडे आपलं लक्ष लगेच जातं. त्याचंही लक्ष गेलं त्याच्याकडे की हा माझा अपमान करतोय. सगळे लोक रडतायत. हा एकटा काय करतोय? हसतोय. त्याच्याकडे गेला. अरे का रे म्हणे पिंट्या, अरे सगळे जण रडतायत म्हणे गड्या, मी आई चांगला विषय सांगतोय म्हणे, पण तू म्हणे हसतोयस. हा कसं म्हणे? माझा मान नाही ठेवत तू. तो म्हणे माऊली जाऊ द्या ना म्हणे, तेरी भी चूप मेरी भी चूप. तो म्हणे काऊन? अरे सांग मला, सगळे रडतायत, माझा अपमान करतोयस तू. तो म्हणे महाराज माऊली ऐका ना म्हणे, मी तुमचा शेजारीच आहे, मी तुमचा शेजारीच आहे. तुम्ही आई हा विषय फार रंगवून सांगताय, पण तुम्ही काल तुमच्या आईला वट्याहून लात मारून घराच्या बाहेर काढलं हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. तुम्ही किती आई सांगितली तरी माझ्या डोळ्यात अश्रू येणार नाही येणार. याचं कारण अधिकार नाही ना माऊली, अधिकार नाही.
अधिकार कोणाचा आहे? संतांचा अधिकार आहे. संत तुम्हाला मला हिताचा कळवळा सांगतात. येतो हिताचा कळवळा. कारण संत महात्म्यांनी सांगितलं बाबा, हे जीवन ज्याला दिलं ना, हे 3.5 हाताचं जीवन, 3.5 हाताचं हे आहे ना, हे त्या देवानं दिलं. कशा करता दिलं होतं देवाने? हो देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. देह दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता. तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. देह दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता. अरे त्या देवाने परमात्म्याने तुम्हाला आणि मला हा देह कसा करता दिला होता? देवे दिला देह. अरे दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. पण कशा करता? तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अरे देवानं नरदेह देत असताना, बरं माऊली तुमच्यावर माझ्यावर देवानं एवढी कृपा केली, आपल्याला 2 वेळा एक गोष्ट दिली. 2 वेळा. कोणती गोष्ट दिली 2 वेळा? माहिती आहे तुम्हाला? 2 वेळा देते देव 2 वेळा. कोणती गोष्ट? दात. दात. जन्माला आल्यानंतर पहिले दात असतात बाळाचे. कोणते? दूध दात. हे दात पडल्यानंतर देव दात देतो बरं का दुसऱ्यांदा. पण दुसऱ्यांदा जेव्हा पडतात तेव्हा तुम्हाला त्याचे काय मोजावे लागतात? पैसे. पैसे. पण पैसे मोजल्यावर ते रात्री काढून ठेवावं लागतात. सोपं नाही. सोपं नाही. हा सोपं नाही. सकाळी उठून ते वेगळे काढून धुवा लागतात. किती कठीण काम आहे. ऐकताय? अजून देव एक गोष्ट अजून देते म्हणतात. माझा अधिकार नाही बोलायचा पण बोलतोय. ते लग्न झाल्यानंतर येते त्याला काय म्हणतात? त्याला अक्कल काहीतरी म्हणतात. ती पण देव देतो. हा त्याला समजलं. त्याला समजलं. आता माझं लग्न झालंय बोलू शकतो. एवढं बोलू शकतो. देव 2 वेळा देतो. दात देतो 2 वेळा. पण जेव्हा आपल्या जवळचं खर्ची जातं ना, तेव्हा त्याची किंमत किती मोजावी लागते? फार मोठी किंमत आहे. अरे 84 लक्ष योनी फिरल्यानंतर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. विठाला विठाला अरे या जगात येण्याच्या अगोदर 84 लक्ष योनी आपण फिरता 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 पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोड मते. अरे किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित. अरे फक्त येणं आणि जाणं एवढं करू नका. संत महात्मे त्याच्या करताच आले. बाबो इथे आलात ना, याच जन्मी याच देही कडे देवाचे भजन. 84 लक्ष एवढी फिरत 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 का कट्याडी न्याय पावला हा देह अन्न घडो उपाय घडो आले. ते आपल्या हाताला लागलं. मग काय करा? त्या देवाला आठवा. पण देवाला आपण आठवत नाही. आईच्या गर्भात उदरात जेव्हा बाळ होतं ना बाबा, तेव्हा कोणीतरी सांभाळ करत असेल ना. या जगात न मानणारी देव आपलीच बाणगुळ झाली जास्त. देवाला मानत नाही. बाहेरच्या परप्रांतीयांच्या 6 वर्षाच्या पोराला जर विचारलं बाबा अरे अल्लाह आहे का, म्हणेल हो आहे. पण आपल्या पोराला विचारलं ना की
बाबा आपला देव आहे. हा, काही देव नसते महाराज. शिक्षक लोक सांगायला लागले, शिक्षक लोक, या जगात देव नाही. मी थोडस तुमचा वेळ घेतो. अरे ऐका, विज्ञानाच्या युगाने, भूगोलाच्या इतिहासाने या जगात किती टक्के पाणी आहे? किती टक्के पाणी आहे? 71% पाणी आहे भूगोलाच्या इतिहासाने. आणि किती टक्के जमीन आहे? 29% जमीन. तुमच्या घरी शेती आहे बाबू, गायगावकर मंडळी, शेतात जा, एवढासा एक ढेकूल आणा मातीचा, एवढं पातेलं भर पाणी भरा आणि त्यात तो ढेकूल टाका. काय होईल हो? काय होईल? विरघडून जाईल ना. पण या जगात विज्ञानाच्या युगाने, भूगोलाच्या इतिहासाने 71% पाणी आहे, 29% जमीन नाही. बुडत का नाही? याच्या मागे कोणीतरी असेल ना हो. प्रभू रामचंद्रांनी त्या समुद्राला सांगितलं, बाबा समुद्री रेखा न ओलांडावी, ही आज्ञा त्यानं ऐकावं. पण त्या समुद्रानं, ते 71% पाण्यानं जर ठरवलं ना बाबा की मला गायगावला यायचंय, तुमच्या आणि माझ्या डोळ्याची पापणी खालची वर होऊ देणार नाही. तुम्हाला मला घेऊन त्याच्या घरी तद्धा मम परमम मम, सगळं पाणी पाणी हे सगळं होऊन जाईल. असो, मला तिकडं जायचं नाहीये. आईच्या उदरात असताना मातेची उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाधरी, उकडोनी नवमासवरी, जन्मो जन्मोनी मरती. अरे फक्त येणं आणि जाणं करू नका. ज्ञानोबा लिहितात, मातेची उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाधरी. तुम्हाला मला हे शरीर फार सुंदर वाटतं. आज सकाळी उठल्यानंतर लोक दोन गोष्टी करतात. कोणत्या? पहिला तर मोबाईल बघतात. आता आरशाची जागा मोबाईलनं घेतली. पहिलं मोबाईल आणि मग आरसा. आरसा काय करतो? ज्याचा त्याशी दावी रंग, झाले दर्पणाचे अंग, ज्याचा त्याशी दावी रंग, हा आरसा. मला सांगा, एक आजी बाजारात गेली, तिने आरसा विकत घेतला आणि त्याच्यामध्ये तिनं 80 वर्षाची म्हातारी, तिच्या सगळ्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत. तिनं तो आरसा घेतला, फार मोठा आरसा घेतला. अरे बाबा केवढ्याला दिला हा आरसा? तो म्हणे, मावशी हा आरसा 50 रुपयाला दिला. काही बोलतं म्हणे, आमच्या काळात एवढाच मोठा आरसा 1 रुपयाला यायचा, पण त्याच्यात माझं तोंड चांगलं दिसायचं. मला सांगा, आरसा बदलला की आजीचं तोंड बदललं? आजीचं तोंड बदललं. वयानुसार माणूस बदलत चालतो, पण आरसा कधी बदलत नाही. ज्याचा त्याशी धावी रंग. आता ऐकताय तुम्ही, सकाळी उठल्यानंतर स्नान समर्जन सगळं झाल्यानंतर आपण पावडर लावतो. लावतात ना सगळे? सगळेच लावत असतील, मला माहित नाही. काही लावतात, काही लावत नसतील. पण आज सगळ्यांना तो ट्रेंड निघालाय. सगळे ब्युटीचे आपण काय करतो, सगळे वापरतो ते औषध. पण ऐका, माणूस मेला की गायगाव त्याला किती दिवस ठेवता? किती दिवस ठेवता? 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर? नाही ना. किती दिवस? एक दिवस, 24 किंवा 48 तास. ते सुद्धा तुम्हाला ते फ्रीजर मध्ये ठेवावं लागेल. कारण का? त्याला जर दुर्गंधी सुटली, सांगू तुम्हाला, बोलू एक वाक्य बोलू. ऐका, एखादा रस्त्याच्या कडेला एखादं कुत्र मरू द्या एखादं कुत्र, पण त्या कुत्र्याचा वासानं आपण मरत नाही. त्याची दुर्गंधी आपण सहन करू शकतो. पण शास्त्र सांगतं, एखादा व्यक्ती जर मेला आणि त्या व्यक्तीला जर गावात ठेवलं आणि त्या व्यक्तीची जर दुर्गंधी पूर्ण गावात पसरली ना, तर त्याच्या दुर्गंधीने दुसरा सुद्धा माणूस मरू शकतो. एवढी ताकद या शरीरात आहे. आता बोला, किती चांगलं आहे शरीर? शरीर दुर्गंधीचे भांडार. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून सगळे संत म्हणतात, अरे दिसतं चांगलं आहे. अरे तुम्हाला रस्त्यावरती पाणी दिसतं उन्हाळ्यामध्ये, पण ते मृगजळ आहे, मृगजळ. पाणी आहे का समोर? पण हरिण त्याच्या मागे धावत जाते, हरिण त्याच्या मागे धावत जाते. हरिण सोडा, त्या हरणीसारखं तुमचं माझं जीवन झालंय. संसारात तुम्हाला वाटतं आता सुख येईल, आता सुख येईल, आता सुख येईल. सुख दिसतं का हो? दिसतं का? अरे सुख पाहता जवा पाडे, दुःख परवताये वडे, दुःख परवताये वडे, दुःख परवताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख परवताये वडे, सुख पाहता दुःख परवताये वडे, दुःख परवताये वडे, दुःख परवताये वडे. या संसारात राहत असताना सुख एवढंच भेटतं. तुम्हाला वाटतं झालं मुलाचं लग्न, आता जमलं. पण व्याप वाढला ना, व्याप वाढत राहतो. हा संसार आहे ना, संसरती इति संसार म्हटलंय शास्त्रात. संसरती, जो सरकत जातो तो कधी कोणाचा पूर्णत्वास गेला नाही. पण माणस ऐका, संतांचा मात्र पूर्णत्वास गेला. ज्ञानोबरांचं लग्न झालं नाहीये,
तरी ज्ञानोबाराय म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीण आनंदे भरीण संसार दुःख मूळ चहूकडे रड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. किती तळमळ चालली आहे आपली. आता आता जायचंय, आता पाऊस येईल, कांदा काढायचाय, कांदा लवकर निघला पाहिजे, पैसे आले पाहिजे. सगळ्यांची धाव कशी करताय? पैशा करताय. सुख सुख भेटलं पाहिजे याच्या करता. संत महात्मे म्हणतात गड्यो याच्यात सुख नाही, म्हणून तर आम्ही आलो ना. संत म्हणावं कोणाला? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. पण निष्ठा संतांची आहे, अधिकार त्यांचा आहे, कारण त्यांनी हित जाणलं. बरं का, हित जाणलं. या जगात कशा करता आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे. अरे मार्ग दावून गेले आधी दयानिधी, त्या मार्गाने तुम्ही आपण जर चाललो, त्यांचा अधिकार आहे सांगण्याचा. मी म्हणतो एखादा लहान पोरगा जर असेल तरी त्याचा जर अधिकार असेल, म्हणजे त्या गोष्टीत जर तो परिपूर्ण असेल तर त्याचंही ऐकावं माणसाने. बरं का, ऐका 1400 वर्षाचे चांगदेवर आहे. मुक्ताबाई 6-7 वर्षाची चिमुकली आहे, पण मुक्ताबाईचा उपदेश ऐकतात. अधिकार असावा लागतो, ज्ञान संपत्ती असावी लागते, वैभव संपत्ता असावी लागते. एवढंच नाही, परमार्थावर निष्ठा असावी लागते. आज परमार्थावर निष्ठा राहिली नाही, निष्ठा निष्ठी झाली. हो, आपण शेतकरी वर्ग आहेत, ज्यांचं राजकारण सुरू आहे ते 3 तिघाडां काम, म्हणजे निष्ठा एका पक्षावरती कोणाची राहिली. मी तुम्हाला सांगतो निष्ठा कशी होती संतांची. ऐकताय? रामायणात तुमचा एक प्रसंग आहे, तेवढा सांगतो. एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठला. बोर वाटतंय का? बोर? माझ्याकडे विनोदही आहे, पण जरा विनोद न ऐकणारी माणसं पुढे दिसली म्हणून जरा ट्रॅक न चाललोय, नाही तर विनोद माझ्याकडे सरत नाही. हसू तुम्ही बेजार होसाल. थांबा जरा, पण ऐका. मी कुठं होतो? म्हणा कीर्तनात. कुठं होतो? गायगाव. आता जमलं ते. कुठे होतो? गायगाव होतो. गायगाव. विठाला 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 असं डोक्यातून निघून जाते पटकन. तुम्ही सांगायला लागते मला. अरे उपदेश जर तुम्हाला लहानाकडून मिळत असेल तरी घ्यावा. संत महात्मे निष्ठा सांगतो तुम्हाला, रामायणातली निष्ठा ऐका. रावणाच्या घरची श्रीमंती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्रांच्या पत्नीला ज्यांनी उचलून नेलं तो रावण. या रावणाला आमच्या महाराज लोकांनी एवढं वाईट ठरवलं, पण रावण मी म्हणतो चांगला आहे. तुम्ही म्हणसान महाराज कसे बोलता? ऐका म्हटलं, ऐका. अरे आपलं एक कमळ त्याला कमी पडलं पूजेला, तेव्हा आपलं शीर कमळ वाहतो. याला म्हणतात शिवजींची पूजा करणारा ब्राह्मण. काय माणसाचं, त्याच्याकडून सांगू तुम्हाला काय घ्यायचंय? अरे दुसऱ्याची स्त्री पळवून आणली, पण ऐका, जितक्या दिवस ठेवली तिच्याकडे पाहताना नजर खाली करून पाहतो, तिला स्पर्श सुद्धा करत नाही. याचं नाव रावण आहे, याचं नाव रावण आहे. म्हणून म्हणतात नाही का ठिकाणी, हर घर में अब रावण बैठा इतने राम कहा सिखाऊ. तो रावण बरा होता. आजचा राम नाव त्याचं ठेवलं, तो राम रहीम कधी काय करेल सांगता येत नाही. एवढं तर बेकार झालं जग. पण तो रावण बरा होता. दुसऱ्या त्या स्त्रीला घेऊन गेला, पण स्पर्श सुद्धा केला नाही. मी तर म्हणतो त्या रावणाला लोक जाळतात. मी म्हणतो त्याला रावणाला जाळू नका. त्याचं कारण, त्या रावणाला उपदेश गेला, अरे गड्या जातोय मी या जगातून, पण मी ना भक्ती केली, विरोधाभास भक्ती केली, पण रामाचीच केली. जटाट विगलज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलंब लंबितम भुजंग तुंड मालिकम. त्यानं काय शिवतांडव स्तोत्र लिहिलं, त्याच्यासारखं या जगात कोणी परत लिहिलं नाही. त्या रावणाची श्रीमंती, सप्त गोटी गरे शुद्ध कांचनाची, काशा आणि तांब्याची कितीतरी. मग प्रभू रामचंद्रांच्या काळात माणसं नव्हती का? माणसं होती ना बाबा. माणसं का नेली नाही? त्याचं कारण घरच्या मालकीने सांगितलं असतं, त्या रामाचं त्या रावणाचं युद्ध आहे, आपल्याला काही घेणं नाही. त्याच युद्ध तिकडे चालू द्या. सोन्याची ईट हाती पकडली, जे हाती तुमच्या पकडेल तिथलं सोन्याचं घ्या आणि घरी घेऊन या. आपलं सारखं झालं पाहिजे. हा, लोकांची माडी जळली तरी चालेल, पण आपली बिडी पेटली. असे लोक आहेत ना या जगात, आहेत या जगात. तसं महाराज तेव्हा प्रभू रामचंद्रांना वाटलं यांना आपण न्यायला नाही पाहिजे. वानर नेली वानर. आता हा कुंभकर्ण आहे, 6 महिने झोपतो, 6 महिने उठतो. आता हा आला, हा वानर गिळत होता, हा टाइमपास करत नव्हता. वानर गिळायचा. पण त्याच्या हातात एक वानर लागलं, ज्याच्या अंगाचा सुवास चंदनापेक्षाही पुढचा येत होता. चंदन माहित आहे पुरं? चंदन काय पुष्पा. काय आहे पुष्पा? बाबर बाबा
पुष्पा आहे पुष्पा. त्या चंदन त्यातून माहित पडलं पोरो. त्याच्या अगोदर एक पिक्चर गाजला, त्याच्याही अगोदर सैराट आहे ना, त्याच्यात तो हिरो कोणता होता रे? परश्या, बरोबर ना, परश्या. त्याच्यानंतर त्याच्यात हिरोईन कोणती होती? आर्ची. बरं, त्याच्यात एक गाणं गाजलं होतं, झिंग 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 झिंगा. पोरं त्याच्यानंतर आणखी एक गाणं आलं, त्याचं नाव होतं इकडून तिकडं मारती चक्रात, तिचं नाव शांताबाई. त्याच्यानंतर पोरं अजून एक गाणं आलं या पुष्पा चित्रपटातलं, कोणतं? तेरी झलक श्रीवल्ली. का रे पोरं, छत्रपती संभाजी महाराजची जन्मतारीख आता नाही माहीत, त्यांचा दोष नाही. ऐका, त्यांना माहित आहे. ऐका, त्यांचा दोष नाही, हा दोष आपला आहे. आपल्या पोरांना इकडं आणावं लागेल ना, या धर्म मंडपामध्ये बसवावं लागेल. संत काय, पंत काय, धर्म काय, अरे हे सगळं शिकवावं लागेल ना, तेव्हा त्याच्या लक्षात राहतं. ऐकताय तुम्ही? तो वानर हाती लागला, त्याचा सुवास एवढा सुगंध होता, त्याला हातात घेतल्यानंतर त्यानं तोंड बंद केलं. कुंभकर्णानं, तुला खात नाही गड्या, तुला जीवन दान देतो. काय देतो? जीवनदान देतो, जीवनदान. तो म्हणे मला जीवनदान देतो, बरं दे म्हणे. तो म्हणे आजपर्यंत जगला, प्रभू रामचंद्रांचा म्हणून जगला, आता पुढचं जीवन मी तुला देतोय. म्हणून आजपर्यंत जगला तो रामाचा जगला, याच्या पुढचं जे जीवन देतोय ना ते मी देतोय. म्हणून याच्या पुढचं जीवन असं म्हण, तोंडातून म्हण असं की आजपर्यंत जगला तो रामाचा जगलो, पण याच्या पुढचं जे जीवन जगेल ना ते रावणाचं म्हणून जगेल, एवढं म्हण. आता बघा, तो म्हणते गड्या एकाही मिनिटाचा विलंब लावू नको, मला खाऊन घे. तो म्हणे का खाऊ? अरे म्हणे आई, आजपर्यंत जगलो तो प्रभू रामचंद्रांचा म्हणून जगलो, आणि मरेल सुद्धा प्रभू रामचंद्रांचा म्हणून मरेल. याला म्हणतात निष्ठा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वदेम, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वदेम, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. जर तुम्हाला निष्ठेचं बीज पेरावं लागतं, पहिलं निष्ठेचं बीज. एक देव तुम्हाला आपलासा करून घ्यावा लागतो. ऐका, देव कोणताही करा, आपला एक देव करा. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने बिन जीवा. मग म्हणतात महाराज, बाकीचे देव पूजा ना. एअरटेल सिम कार्ड 2 ठेवा, मोबाईल मध्ये 10 मोबाईल घ्या, त्याच्यात अनेक सिम कार्ड ठेवा, पण एका सिम कार्ड मध्ये तुमचं बॅलन्स ठेवा, बॅलन्स. बाकीच्या सिम कार्ड मध्ये नाही ठेवलं तरी चालेल, पण एका सिम कार्ड मध्ये बॅलन्स ठेवलं. तुम्ही या भारतातल्या कोण्याही माणसाला फोन लावा लागेल ना त्याला. तसा एक देव केला की या जगात कोणताही देव पूजा, तुम्ही कोणताही धरा, विठ्ठल घ्या, श्रीकृष्ण घ्या, कोणताही घ्या, पण आपला तो एक देव करून घ्यावा. मग त्यांना काय होईल? तिने बिन जीवा. मग तो आपलासा केला की तो काय करेल? साधा या भक्ती काज नाही लाज. तो आपल्यासाठी धावून येईल, संतांसाठी धावून आला. संतांचा अधिकारच आहे, उपदेश करण्याकरता संत आले. संत म्हणतात निष्ठा ठेवा परमार्थावरती. आम्हाला माहित आहे की इकडे जाऊ नका, संसार हा सरकणार आहे, त्याच्यात सगळं दुःख भरलेलं आहे. तुम्हाला जीवनाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, तर मग आता विचार करा कोणता? अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा. सकळाच्या पायी माझे दंडवत, सकळाच्या पाया 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 माझे दंडवत.
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता मागे गेले ते पाहू नका, पुढे जामीन आहे का. आता गेलं आयुष्य तुमचं, आतापर्यंत जे झालं ना, आजच्या कीर्तनापासून आतापासून आतापासून आता करा ना, आता एक करा. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आणि तो केला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. या जन्माचं सार्थकच आहे की देवाला पाहणं, देवाचं नामस्मरण करणं. ऐकताय तुम्ही सुज्ञ मंडळी आहात. या जगतामध्ये 84 लक्ष योनीतले हे 84 लक्ष जीव सुद्धा राहतात. 84 लाख जीव राहतात. त्यातले 3 मुख्य आहेत. कोणकोणतं? पहिलं पशु पक्ष्यांचं जीवन, दुसरं जीवन साधूचं जीवन, कर्मप्रधान जीवन म्हणतात त्याला, आणि तिसरं जीवन विचारप्रधान जीवन. पहिलं जीवन पशु पक्ष्यांचं जीवन. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना काही काळ वेळ मर्यादा माहीत नाही. पण विचार करणारा माणूस आहे, माणूस विचार करणारा माणूस आहे. संत कोणाला म्हणावं? संत कोणाला म्हणावं? एक संतांनी कर्म करणे म्हणजे संत. कर्म म्हणजे काय? एका संतांनी संत म्हणून जन्माला आल्यानंतर संताने आपला पाय कधी वाकडा पडू देऊ नये. जर एका संताचा पाय वाकडा पडला तर एक पिढी बिघडण्याचं पातक त्या संतावरती लागतं. म्हणून संतांनी आपलं जीवन जगत असताना आचरण पूर्ण जगावं. संत म्हणावं कोणाला? साधकाने प्रश्न केला, तुकोबाराय संत कोणाला म्हणावं? आता घडलेली घटना सांगतो तुम्हाला. संत लोक कोणाला म्हणतात? जो चमत्कार करतो ना त्याला लोक नमस्कार करतात. वेगळं जीवन झालं, लोक कान मंत्र घेतात. काय घेतात? गुरु करायचा महाराज. मग काय करतात लोक? कान मंत्र घेतात. अरे कायला त्याचा तुका घेतो बाबा, घेणं देण नाही. अरे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत. किती सोपं सांगितलं. तुम्हाला गाता येईल तेनेची गावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे. एवढा सोपा परमार्थ करून दिला. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे संत वेगळ्याच लोकांना म्हणतात. मी आता तुम्हाला सांगतो, या कोरोनापासून एवढं विचित्र जग झालं. कोणी साधू व्हायला लागलं, कोणी साधू व्हायला लागलं. सांगतो तुम्हाला माझ्यासोबत घडलेली घटना. एकदा कीर्तनाला निघालो, हिंगोली जिल्ह्याकडे कीर्तन होतं. एक साधक आणि एक त्याच्यासोबत असलेला भगवा वस्त्रधारी महाराज मला भेटला. रस्त्यातच होते उभे. म्हटलं हे कुठेतरी जात आहेत. मी गाडी थांबवली. ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबव, महाराजांना घे गाडीमध्ये. महाराज गाडीमध्ये बसले. दोघंही माझ्यासोबत बोलायला लागले. महाराजही बोलायला लागले आणि तो त्यांचा शिष्यही बोलायला लागला. म्हटलं बाबा तुम्ही कुठले, काय? सगळं बोलणं झालं. अर्धा तास चर्चा झाली. तो म्हणे महाराज तुम्ही ज्या गावात चालले ना त्याच गावात मी पण चाललो. म्हटलं भाग्य आहे, मग चला तुम्हाला सोडतो, मी जातो. आता मी गाडीतून खाली उतरलो, तोही गाडीतून खाली उतरला माझ्याच. पण मला सांगा, त्याच्या अंगात वस्त्र भगवे आहेत, लंबी दाढी वाढलेली, केस लांब वाढलेले. मला सांगा, भगवे वस्त्र धारण केलेला आणि मी उतरलो. तुम्ही दर्शन कोणाचं घेणार? तो वयस्कर आहे. कोणाचं घेणार? खरं सांगा. कोणाचं? भगवे वस्त्रधारी करण्याचं. सगळे लोक तिकडे लागले पाया पडायला. माझ्याकडे कोणीच बोलायला तयार नाही, काहीच नाही. म्हटलं कीर्तन माय बोलून राहिले त्याले. म्हटलं जाऊ द्या बुवा. पण माझं कीर्तन जेव्हा सुरू झालं, त्याला गादी लावली. गादीवर बाबा बसले. त्यानं माईक घेतला त्याच्या शिष्यानं. महाराज मौनी बाबा आहेत. महाराज गेले. लहानपणापासूनच मुख्य आहेत. महाराज बोलत नाहीत, पण बाबा बोलत नाहीत, पण बाबाचे चमत्कार फार प्रसिद्ध आहे. काय म्हणे तो? चमत्कार फार प्रसिद्ध आहेत. मी म्हटलं अर्धा घंटा दोघं गाडीत बोलले ना आपल्याशी, पण सांगता येत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. आपलाच माणूस आहे ना. मी म्हणत नाही, या वस्त्रधाऱ्यांमध्ये भगवे सुद्धा चांगले महान लोक आहेत, पण त्याचा आव आणणारी लोक सांगतोय तुम्हाला. साधूपणाचा आव आणणारी लोक सांगतोय. बसला तो. कीर्तन माझं झालं. कीर्तन झाल्यानंतर आपल्याकडे प्रथा आहे, आपल्या पंचक्रोशीत पण आहे, की कीर्तन झालं की कीर्तनावर आपण डोकं पाया ठेवतो. कुठं ठेवतो पाय? माय पाय डोक्यावर नाही घेत तुम्ही. तुमचं डोकं माझ्या पायावर ठेवता आणि ठेवल्यानंतर तुम्ही काय देता? 10, 20, 30, 50, 100 पैसे देता मला. बरोबर आहे की नाही? देत असतात की नाही? पाया पडल्यावर केला इशारा, जाता जाता निघलं पेट्रोल 2 किलोमीटरचं. आता ते पैसे इकडे यायचे होते. इकडे गर्दी नाही झाली. गर्दी कुठं झाली? बाबाकडे. सगळे लागले बाबाकडे जायला. बाबाच्या चरणावर सगळे पैसे. मी म्हटलं मेलो गड्या, गाडीचं डिझेलही काढलं यानं. आता त्याचा शिष्य माझ्याकडे आला. म्हणे महाराज तुम्ही जा, तुमचं काम झालं म्हणे. आता तुमच्या धोत्रावाल्याचं काम नाही म्हणे, हे आमचं काम आहे म्हणे. आता आमचं जरा आता काय सुरू झाला? व्यवहार सुरू झाला. म्हटलं सगळ्याच्या नादी लाग, धोत्रावाल्याच्या नादी लागू
म्हटलं थांब गड्या, तुला अरे तू वरी भगवा झाला ना मी ना, थांब म्हटलं आता ऐक. मी एका मावशीला बोलवलं, म्हटलं मावशी इकडे या. चेहरे दिसतात लोकांचे, सगळ्या चेहऱ्यावर तुमचं दिसतं किती तुम्ही प्रसन्न, किती दुःख आहे तुम्हाला. मी बरोबर पाहिले का मावशीला, म्हटलं मावशी इकडे या तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावर दुःख पावत नाही, तुमच्या घरचं कोणीच ऐकत नाही, तुमच्या घरी पैसा नाही, मला समजते सगळं. बाबा फार चमत्कारिक आहेत, बाबांनी एवढा चमत्कार केलाय, माझा अनुभव आहे स्वतःचा. महाराज एवढे रिद्धी सिद्धी प्राप्त आहे की माझ्या घरचे पैसे सरत नाहीत. आज 10,000 ठेवले कपाटात की उद्या 20च होतात. लोक महाराज वेडे लोक आहेत, लोक महाराज बोलतात सगळ्यांना. मग ते मावशी म्हणे महाराज मलाही सांगा. मी म्हटलं काहीच नाही मावशी, तुमच्या पतिदेवाला आवाज द्या, त्याला म्हणा लाईनीत उभं राहू नको, एक काम कर. काय काम करायचं? मी म्हटलं तुमच्या पतिदेवाला बोलवा, मी केलेला प्रयोग सांगतोय फक्त तुम्हाला. म्हटलं थांब तुम्हाला आता दाखवतो. म्हटलं आजी तुमच्या कानात सांगतो, कोणाला सांगू नका, पण तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा जर बातमी लवकर पोहोचवायची असेल गावात तर ते फक्त काम इकडे द्या. हापा शांताबाई शेवंताबाई म्हणते तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. शेवंताबाई फुलंताबाई सांगते तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू. असं अख्ख्या गावात ती बातमी पसरली जाते, पण शेवटचं वाक्य तेच राहते, तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. ती बातमी अख्ख्या गावात पसरणार आहे मला माहित होतं. म्हणून आजीला म्हटलं कान कळा इकडे, तुमच्या पतिदेवाला म्हणा महाराजांच्या पायावर तर दर्शन घेच, पण 500 नाही 1000 दे, पण बाबाची दाढी लांब वाढलेली आहे, बाबाच्या दाढीचा फक्त एक केस ओढायला लाव आणि घरातल्या तिजोरीत आणून ठेवून द्यायला लाव, बाकी काहीच करायचं काम नाही. आज 10,000 आहेत तुझ्या पेटीत, उद्या 20,000 होतात. तिने ऐकलं, गावात बातमी पसरलेलीच होती. आता इकडं लाईन सगळी लागलेली, तिकडे काय करून राहिले, या इकडे चरणावरती 1000 रुपये ठेवा, पण बाबाच्या दाढीचा एक केस असा पकडा आणि ओढा आणि आपल्या तिजोरीत आणून ठेवा. लोकांनी तेच केलं महाराज. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, बाबा बोलत नाही म्हणे ना, बाबा बोलत नाही म्हणे ना. आता 3-4 वेळा झालं, पण 5व्या आणि 6व्या त्याला लागला त्रास व्हायला. मग म्हणे महाराज वाचवा, म्या म्हणे वाचवा. मी म्हटलं आता कसा बोलला, आता कसा बोलला, म्हणत होता ना मी मुकाय, आता कसा बोलला, अरे वरी भगवा झाला नामे अंतरी बस केला कामे, त्यासी म्हणू नये साधू जगी रीतम बना बाधू. म्हणता येत नाही, घरचे जात ना सगळे. आनंद आहे. संत यांना म्हणत नाही. संत कोण? ज्यांचा फक्त हेत विठ्ठले, ते संत महात्मे. तुम्हाला मला म्हणतात गड्यो मी तुमच्या पायावरती डोकं ठेवतो, सकळांच्या पाया माझे दंडवत. का हो तुकोबार आहे, आपल्याला आपल्या पाया पडतात. एवढे मोठे आपण आहोत का? आपण आहोत का? पण ऐका माऊली, तुकोबार आहे आपल्याला शालीतून जोडे मारणं, शालीतून जोडे मारणं वेगळं. हा कसं माहित आहे का, एखाद्याचा पोरगा वाया गेला, त्याला मारलं जोडलं पण तो ऐकतच नाही, तरी तो काम वाईटच करतोय. मी म्हणतोय कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक, म्हणून इकडे आणावं लागेल पोरांना, धर्म सांगावं लागेल. ऐका, ते पोरग ऐकतच नाही, बंडखोरी सोडतच नाही. शेवटी बाप एक काम करतो, शेवटचं काम काय करतो, मारून जमत नाही, सोडून जमत नाही, शेवटी बाप त्याला घरात घेतो आणि दरवाजा आतून लावतो, त्याला खुर्चीवर बसवतो, बाप त्याच्या पायाजवळ जाऊन आता काम तरी सोड गड्या. म्हणजे बाप काय करतो, पोराच्या पाया लागतो. ह्या पाया लागण्यामध्ये त्याचं चांगलं आहे का, त्या पोराचं चांगलं आहे का? पण बाप पाया का लागतो, याचं कारण त्यांना माहित आहे हे जग वाईट आहे. संतांना तसं माहित आहे की या जगात काही पडलं नाहीये. तुम्हाला वाटतं सुख आहे, सुख नाही बाबा. म्हणून तो संत म्हणतात ना, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपोलाले चित्त शुद्ध करा. एवढंच नाही, इकडे जर पोरांना आणलं नाही तर काय दुर्गती होते. ऐका, एक पोरगा आपल्या घरातच राहायचा, कोणाच्या पंक्तीत दिसत नव्हता, घरात नाही, दारात नाही, कोणाच्या पंक्तीत नाही, लग्नात नाही, कुठंच नाही. रूम लावली की तो एकटाच रूम मध्ये एकटाच बुडी. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे त्याला एकल गोड्या म्हणतात, तुमच्याकडे तोच पोरगा. तो लहानाचा मोठा झाला, M.Com झाला, सगळं झालं त्याचं शिक्षण, आणि तो गेला फॉरेनला. कुठं गेला? फॉरेनला गेला. मी सांगतोय की तुमच्या पोरांना इकडे आणा. फॉरेनला गेला आणि त्यानं फॉरेनची पाटली तिकडच केली, भेटत नाही म्हणून तिकडच केली, तिकडच कार्यक्रम त्यांनी तो लग्न बिग्न सगळं केलं. आणि मग तो आता बघा 6 महिने त्यानं तिला मराठी शिकवली, तिला थोडी मराठी यायला लागली. आता त्यानं फोन केला घरी, मॅरेज इज कम्प्लिटेड मम्मा, आय एम होम, बॅक टू होम, मी घरी येतोय म्हणे. आता बरं म्हणे, ये बाबा. घरी आला, एकटा नाही आला, त्याच्या मायनं बापानं पाहिलं, हा तर चतुर्भुज होऊन आला. चतुर्भुज म्हणजे समजतं तुम्हाला, 2चे 4 हात करून आला.
मायकूच झाले माय आहे ना लेकुराचे इथं वाय माऊलीचे. बरं झालं म्हणे बापा आणली ना चांगली गोष्ट आहे, पण तिला मराठी येते का? हो म्हणे थोडी थोडी शिकवली तिला. बरं म्हणे पण सून आणली तू आपल्या घरात, पण लोकांना तिचं सूनमुख दाखवावं लागेल ना आम्हाला की आमची ही सून आहे. 6 महिने तुझ्या लग्नात झाली पिंट्या, तू आम्हाला सांगितलं नाही गड्या. पण आता एक काम करतो आम्ही, आमच्या सुनेचं मुख दाखवण्याकरता आम्ही भोजन पंगत ठेवतो, पण तशी पंगत ठेवता येणार नाही. मग आम्ही सत्यनारायणाची महापूजा घालतो, बरोबर? आणि ते पूजेनिमित्त त्या माझ्या सुनेचं मुखही पाहायला भेटेल आणि लोकांचा भोजनाचा कार्यक्रमही होईल. बरं म्हणे आई, पण ते सत्यनारायण महापूजा काय? त्याला माहित नाही ना काय आहे, कारण तो घरातल्या घरातच होता. गेला तर फॉरेनला गेला. त्याची माय म्हणे काहीच नाही, बामनबुवा करीन तसं करायचं आणि बामनबुवा म्हणीन तसं म्हणायचं. त्याने एवढंच लक्षात ठेवलं, बामनबुवा करीन तसं करायचं, ब्राह्मणबुवा म्हणीन तसं म्हणायचं. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. तो ब्राह्मणबुवा आला, ब्राह्मणबुवानं पूजा मांडली ब्राह्मणबुवानं सुरू झालं, वक्रतुंड महाकाय सूर्यग्रह समग्र निर्विघ्नं कुर्वन्ते सर्व कार्येषु सर्वदा. अरे गणपतीला अक्षदा वाय. कोण म्हणे? ब्राह्मणबुवा म्हणे गणपतीला अक्षदा वाय. हाय म्हणे गणपतीला अक्षदा वाय. हा ब्राह्मणाला म्हणे गणपतीला अक्षदा वाय. अरे ब्राह्मण म्हणे अरे मी तुला म्हणून गणपतीला अक्षदा वाय. हाय म्हणे अरे मी तुला म्हणून गणपतीला अक्षदा वाय. कारण त्याच्या मायने सांगितलं होतं ब्राह्मणबुवा करीन तसं करायचं, ब्राह्मणबुवा म्हणीन तसं म्हणायचं. ब्राह्मणबुवा म्हणे अरे गणपतीला फुल वाय. हाय म्हणे अरे गणपतीला फुल वाय. अरे ब्राह्मणबुवा म्हणे मला 11 सत्यनारायण आहेत रे. हाय म्हणे मला 11 सत्यनारायण आहेत रे. आता याला कुठून सत्य? पण त्याच्या आईने सांगितलेलं तो ऐकत होता. ब्राह्मणबुवा म्हणे पटकन पटकन गणपतीला फुल वाय. आई म्हणे अरे पटकन पटकन गणपतीला फुल वाय. ब्राह्मणबुवा म्हणे आता तुला शेवटचं सांगतो गणपतीला फुल वाय. आई म्हणे मी तुला शेवटचं सांगतो गणपतीला फुल वाय. ब्राह्मणबुवाने 1 नाही 2 नाही दोन्ही हात मागे केले. आता तुला शेवटचं सांगतो गणपतीला हार वाय. आई म्हणे आम्ही तुला शेवटचं सांगतो गणपतीला हार वाय. ब्राह्मणबुवाने 1 नाही 2 नाही त्याच्या कानात वाजवली, मरीन ना तो एवढ्या जोरात वाजवली. आता त्याच्या आईने सांगितलं होतं ब्राह्मणबुवा करीन तसं करायचं. त्याने 2 हात मागे घेतले आणि ब्राह्मणबुवाच्या कानाखाली दणकन वाजवली. आता या दोघांची कुस्तम कुस्ती रट्टम रुट्टी सुरू झाली. आता ती फॉरेनची पाटली, तिला यातलं काही माहीत नाही. ते 5 मिनिटं तिनं पाहिलं, तिला वाटलं सत्यनारायण असंच असते काय काही. पण ऐका हा बाबा हे पाहिजे आतापर्यंत इथं डोक्यावर गेलं असं सगळं. विनोद असला तर कीर्तन आहे, विनोद नसला तर कीर्तन नाही असं म्हणणारी लोक आहेत. जाऊ द्या. मग ती घाबरली. नेमकं सत्यनारायण कसं आहे तिला माहित नाही. चला इकडे यायचंय. मग ती उठली आणि ती किचन मध्ये गेली. तिची सासू काय करत असेल बरं? शिरा. हा शिरा कोण आणला मला समजलाच नाही अजून. ती शिरा भाजत होती. तिची सासू शिरा भाजत होती. ही आली, मग सासू जवळ उभी राहिली. सासू म्हणे हा हे माझ्याजवळ कशी काय आली? सत्यनारायण तर तिकडे चालू आहे. सासूबाई म्हणे का सुनबाई सत्यनारायण कुठपर्यंत आणला? तिले थोडी थोडी मराठी येत होती. ते म्हणे सासूबाई सत्यनारायण मधल्या खोडीतून पुढच्या खोडीत आला. काय म्हणे ते? काय म्हणे? सासूबाई सत्यनारायण मधल्या खोडीतून पुढच्या खोडीत आला. आता खिचड मध्ये 5 मिनिटात येते. काय म्हणे ते? सासूबाई सत्यनारायण मधल्या खोडीतून पुढच्या खोडीत आला. आता 5 मिनिटात किचन मध्ये येते. सासू म्हणे असा कोणता सत्यनारायण 5 मिनिटात किचन मध्ये येते? सासूबाई ते सत्यनारायणचा खिरा दिला सोडून निघाली पळत. पाहते तर काय रक्तमृत्यू कुस्तम कुस्ती काम झालं म्हणे बाबा. अरे म्हणे अरे हा सत्यनारायण असा नसतो. ओ याला सत्यनारायण म्हणत नाही. नाही हो म्हणे माय याला सत्यनारायण म्हणत नाही. एक रट्टमरस्ती कुस्तम कुस्ती सुरू आहे. विनोद सोडा माय बाप. आपल्या पोरांना जर इकडे आणलं नाही, धर्म कळाला नाही, संत कळाले नाहीत, पंत कळाला नाहीत. ऐका नारदाच्या गादीवर उभं राहून सांगतोय, आज सगळ्यात प्रघात जर कोणा संप्रदायावर होत आहेत तर ते आपल्यावर होत आहेत. आपलीच लोक, आपलं पायदान आपल्या पायात नसल्यामुळे आपल्यावर लोक आघात करतायत. संत महात्मे म्हणतात गड्या सकळांच्या पाया माझे दंडवत, आपोलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा म्हणजे काय? अरे तुम्ही जो संसार आपल्या चित्तात साठवलाय याला बाहेर काढा. म्हणजे काय करा? हे बघा, घागर घेतली आणि पाण्यामध्ये उलटी टाकली, काय होईल? भरेल का? भरेल का बाबा? का? कारण त्याच्यामध्ये हवा भरते ना. हवा तशी तुमच्या माझ्या हृदयात सगळी या संसाराची हवा भरली. हवा, हे हवा काढा. 70 वर्षाचं वय झालं पण अजून हवा जात नाही. ही हवा काढा, ती घागर भरा. कशाने? या हृदयात त्या देवाला साठवा. साठविला हरी जीवी हृदय मंदिरी. मग काय होईल? त्याची सरली हेर झाला सकड व्यापार. मग तुकोबारा याच्याही पुढे जाऊन म्हणतात, ऐका जर तुम्ही नाहीच ऐकलं काही
तर मग बापो तुमची एवढी फसगत होईल, एवढी होईल, काय होईल माहिती का? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, जनार्दनी आमचं काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा महामारी बोल बोली तो देखा पिंगळा महामारी, बोल बोली तो देखा आधारी, बोल बोली तो देखा पिंगळा महामारी, बोल बोली तो देखा. खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा 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 वर्तमान खोटे. लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा पिंगा पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा धांगळ दिंगा ग, अवघा धांगळ दिंगा ग, धांगळ दिंगा ग. धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. नको 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 घालू पिंगा गे, नको नको घालू घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा ग. नको 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 घालू पिंगा गे, पिंगा गे गाई पिंगा गे. बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा गे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावरी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. अरे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, अन माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. मग काय होईल? सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. मग काय करा? इथं ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन, शुद्ध भावे किंवा एकविध. कसं करायचं? विठोबा रखुमाई, ओ बार कुमाये, बार कुमाई, ओ बार कुमाये, ओ बार कुमाई, ओ बार कुमाये, ओ बार कुमाई, ओ बार कुमाये, बार कुमाई, ओ बार कुमाये. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. हित ते करावे देवाचे चिंतन किंवा भजन, त्या देवाचं नामस्मरण जर केलं तर हा व्यापार आपला सुलभ होतो. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती सुपूर्द करतोय. ऐका, काही जर बोलत असताना काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष आहेत, काही चांगलं वाटत असेल ते आमच्या सगळ्या या सगळ्या संत महात्म्यांच्या मुखारविंदातून ऐकलेलं.
जर तरी तुम्हाला वाटत असेल की याने हा शब्द बोलायला नको पाहिजे होता, तर मग तुम्ही मला तुमचा तिसरा पोरगा समजा. ज्याला 4 असतील त्यानं तिसरा समजा, ज्याला 2 असेल त्यानं तिसरा, ज्याला 1 असेल त्यानं दुसरा, ज्याला काहीच नसेल त्याने इस्टेट माझ्या नावावर करा गायगावातली. मला दत्तक घ्या वटीत, पण तरी मला माफ करा. झालेली सेवा तुम्हाही सगळ्यांच्या चरणावरती, तुमच्या महाराजांच्या चरणावरती. अरे माझा आवाज तुमच्यापर्यंत स्वच्छ पोहोचवणारे त्यांचं नाव म्हणूनच मागे ठेवलं मी. स्वरा अधिक जली, ज्यांचा स्वर स्वरांजली, स्वरांजली साऊंड सिस्टीम शेगाव. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी दादांसाठी होऊ द्या. फार सुंदर सिस्टीम होती. काल चिचुलीत मला साऊंडच नव्हता, पण तरी कीर्तन झालं, कारण सगळी महात्मे लोक होती सोबत. असो, तुमच्याही शरणावरती 2 हात 3 मस्तक आहे. विनेकरी बाबांपासून सगळीच माझी प्रेमाची मंडळी आहेत. त्याचे देखनाथ बाबा आले, सगळ्यांच्या चरणावरती 2 हात 3 मस्तक टेकवतो. बाबांच्या चरणावरती 2 हात 3 मस्तक टेकवून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हा गण गण गणात भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज. विठ्ठल जय जय विठ्ठल. क्षमा करा महाराजा, नाही विचारिला क्षमा करा महाराजा. पुंडलिक वरदे